नमस्कार. टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी अल्ताफ हुकमत मुलानी. मी धाराशिव जिल्ह्यातल्या कनगरा या ठिकाणी इथं पोहोचलेलो आहे आणि इथे जे आहे ते अतिशय धक्कादायक प्रकार घडलेला आहे. एका महिलेला जे आहे ती घरामध्ये जे आहे ते मारून टाकण्यात आलेलं आहे. आपल्यासोबत त्यांचे नातेवाईक आहेत. त्या नातेवाईकाशी आपण जाणून घेणार आहे की नेमकं हे प्रकार काय आहे आणि ही जी घटना झालेली आहे ती पहाटेच्या सुमारामध्ये घटना झालेली आहे. काय नाव मावशी तुमचं? छाया नाईक नवरी. काय झालं होतं नेमकं, काय प्रकार आहे? काय त्याने ताप करीत होता ती अगोदर काय झालं कोण करीत होता? नवरा त्यांचा, मुलीचा नवरा. अगोदर बी महाग त्यांनी काय केलं, असंच मिरचीचं पाणी टाकलं, मारलं, तोंडात बोळे घालायचे, मारायचे. काल परवा दिवशी वडिलाला बोलून घेतलं, जेवायला केलं, काय झालं काय नाही ती दिसतं काय तेवढं माहिती नाही. पहिलीपासून त्रास भरपूर होता. कातड्या टाकायच्या अंगावर, मारायचं, दारू प्यायचं, काय बी मारायचं, जुज गोष्टीला बी काय बी करायचं. कुणाचा आमचा फोन करू द्यायचा नाही, बोलू द्यायचं नाही, काय करू द्यायचं नाही, कुण्या पाहुण्या रावळ्याला नाही, कवा ह्यांच्या दारावर आम्हाला येऊ द्यायचं नाही. हं. आता आज काय नेमकं, आज काय घटना घडलेली? आजची कालची घटना तेवढी मला माहिती नव्हती. ही मारली अच्छा, माहिती नाही. पहिली मारलेली तिला पुण्याला निघून सोडलं. तिथं जायचं, फोन करायचा लेकरावा पैसे नाही पोराला, की त्यानं पुन्हा मग औषध पिलं पोरानं. अच्छा. पुन्हा हे असं काही काय पोरग गेलं, काल परवा दिवशी पुण्याला गेलेलं होतं पोरग. पुरीचं त्या 3 तारखेला लग्न झालं. ती पोरगी रविवारी 3 तारखेला लग्न झाले आणि ती वाट लावली पोरगी काल रविवारी गेलेली आहे ह्या की झालं ह्यांचं काल काय काय झालं नवरा बायकोचं ती कुणास ठाऊक. रात्री लगेच खंडोळी तसली केली. अच्छा. आता मागणी काय नेमकं तुम्ही? त्याला फाशी द्यायची. आम्हाला त्या लेकरावाली माय नाही, बाप नाही. माय नाही तशी बाबी नको आहे. बापाला लेकरा हाणला, मारलं, आता लोकाला सांभाळणार आहे म्हणून कशी होऊन मानणार आहे? आम्हाला नको आहे. ती धर आबाळातून पडले धरतरीवर वाटते. पूर्वीचे लग्न झाले, त्यांनी सासू सासरे मायबाप होतेली, ती सांभाळतील. ती सुखात सांभाळू, दुखात सांभाळू. पोरग त्याचं जीवन कसं जगायचं तसं जग. त्यांना कुणाचा त्या पोराला, माझ्या लेकाला सुद्धा झालं तर त्या पुरीच्या भावाला सुद्धा झालं तर हाते घेऊन हिंडत होता. कितीक जणांनी त्याच्या तिथं जायफळला येऊन हाते घेऊन त्याला मारूनच टाकतो. म्हणायचं माझ्याकडे तुला यायचं असलं तर तुझ्या बायकोचं कपाळाचं कुंकू पुसून की आम्हाला त्याच्यापासून धोका आहे. कुणापासून? जावायपासून आम्हाला सुद्धा धोका आहे, नातेवाईकाला सुद्धा धोका आहे. अच्छा. हो. बघा इथे जे आहे ती ह्यांची मागणी अशी आहे की त्या आरोपीला जे आहे ती फाशीची शिक्षा झाली पाहिजे. काय नाव तुमचं? पुढे काय झालं होतं आजचा प्रकार जे झालेला नेमकं कशा पद्धतीने? आजचं प्रकरण आम्हाला माहिती नाही. रात्री काल त्यांची दोघांची भांडणं झाली असतील. त्यांनी नंतर सकाळी आम्हाला फोन आला, त्यांच्या भावाने केला होता काय म्हणून फोन आला? की त्यांना तोडलंय म्हणून फोन आला आणि काहीच नाही त्यांच्यामध्ये. मग आम्हाला असं खरं वाटलं नाही की ती भांडणं करते, थोडंफार झालं असेल असं वाटलं. तरी आम्ही आहे अशी अवस्थेत उठून आलो 2 जण. तर इथं आलो तर बघतो तर चकच नाहीत. परत आम्ही नातेवाईकांना फोन केले, चक आम्ही इथं. आम्हाला 1 अर्धा तास तर काही समजलंच नाही. ते तसं त्यांची अवस्था बघून ते पूर्ण तोडलंय त्यांनी. काही जसं रक्ताच्या थारोळ्यात होत्या त्या. कशाने तोडले? ते आता त्या धारदार वस्तू काहीतरी असेल ते सोबत घेऊन गेलेत. अच्छा. पूर्ण त्या पत्र्यावरती पूर्ण चिळकांड्या आहेत रक्ताच्या. पूर्ण घरामध्ये रक्तच आहे. आता मागणी काय पूर्ण नेमकं? असं बघायला देखील का असं आम्हाला तर चक्कर आली. माझ्या मालकांना आणि मला तर दोघांनाही चक्कर येऊन पडलो. आम्ही दोघं आलेल्या बैतला काढून झाकून ठेवलेलं होतं, उघडलं आणि बघितलं तर डायरेक्ट आम्ही दोघं पण चक्कर येऊन पडलो. अगोदर तर ह्याच्या अगोदर कधी त्रास होता का? भरपूर त्रास होता, पण स्टेशनने आमच्या तक्रारच नोंदवून घेतलेली नाही. 2 वेळेस असं आम्ही लहान लेकरासारखं भावाने त्यांना उचलून नेलेलं होतं. आता हे 4 महिन्यातच व्यवस्थित ही झाले होते. ते गोड बोलले की म्हणायच्या नाही चांगले झाले ते, आता जाते मी. आम्ही नको म्हणायचं, पण ते म्हणायचं नाही, उगाच इथं राहिलं की संसार मोडत असतो, जाते मी, काय आज उद्या होत असते म्हणायच्या आणि त्या यायच्या. अच्छा. 2-3 वेळेस पण त्यांना भरपूर मारलं होतं. कधी नेलं होतं? गेल्या वर्षी नेलं होतं. त्यावेळेस तक्रार दिली होती, घेतली. आज देखील आमचे माणसं केस करायला गेले तर त्यांनी 2 तास माणसं तिथं बसवून ठेवले, पण केस घेतली नाही. आणि इथं पंचनामा करायला पुढच्या कडेला आले, करू द्या पंचनामा म्हणत. हे यांचा कायदा आहे का? कायदा आम्हाला सांगतात आणि आम्ही का ही केस करायला गेल्यावर तुमचा कायदा कुठे जातो? आमचा आज माणूस गेले, ते म्हणतात शांत राहावं. आम्ही कसं शांत राहायचं? आमच्या घरची मुलगी गेली आणि आम्हाला म्हणतात की शांत बसा, सहकार्य करा. कसं सहकार्य करायचं आम्ही? आज आमचं सोन्यासारखं लेकरू गेले, ती गेलेलं कुंकडच राहिलं. एक येतोच, शांत बसा, आम्ही करतो सगळं. काय करतो? ज्यावेळेस यांनी तक्रार जर घेतली असती, आज कशाला हे दिवस आम्हाला बघायला आले असते? आज आणा पकडलंय, आमच्या समोर आला, त्याला विचारू द्या आमच्या मुलीची काय चूक आहे ती आम्हाला दाखवून तरी द्या ना. मिली का नाही आमची, आता मरू द्या, मग आम्ही ती चूक तर दाखवून द्या ना. चूक असेल तर आम्ही जातो शांत. चूक ना काय नसताना मारायचं, पळून जायचं, अजून खात्या घेऊन फिरायचं, मी ह्याला मारतो त्याला मारतो. एकटा बहादर आहे का? त्याला मागणी काय तुमची? बघा, आता मागणी काय तुमची? फाशी द्यायची त्याला. आम्हाला तर आम्ही डेड बॉडी देखील देत नव्हतो, उगाच हे बोल ते बोल करून डेड बॉडी घेऊन गेले ते.
अच्छा. आम्ही त्याला खुणच पाहिजे, आम्हाला फाशी दिली तरच आहे. त्यानं आमच्या लेकराला तोडले, त्यांच्या लेकराला तोडल्यावर कशी कळ लागते बघू द्या ना आम्हाला पण. एवढे सारखं मारायचं, आम्ही तसंच न्यायचं, दवाखाना करायचा, सांभाळायचं. आम्हाला काय आमचं लेकरू जड नव्हतं, अच्छा. आम्ही सांभाळायला तयार होतो. पण त्यांना ती नको, माझी मुलं बाळ आहेत, नको इथं राहून माझ्या मुलं बाळांचं कसं होईल म्हणून त्या तशाच यायच्या इथं ह्याच्यापाशी. 4 दिवस शांत राहायचं की हाय तसं रोज पिऊन प्यायचं आणि खायचं, एवढंच आहे याला, दुसरं काही कामच नाही. हा, माणसाचा माणूस तर नाहीच आहे. आता नेमकं मागणी काय आहे तुमची, मुख्य मागणी काय? मुख्य मागणी त्याला फाशी द्यावी बघा, आजच्या आज फाशी द्यावी. अच्छा. दारू पिणारे अशी माणसं ठेवून काहीच उपयोग नाही. कारण त्या मुलांना सुख दुःख नाहीये त्याचं, त्याला ठेवलं का त्याच्या एकाही मुलाला सुख दुःख नाही. वाटलं तर आता मुलं येते त्यांना विचारा बाप हवाय का म्हणून, तोंडाने तर ते म्हणायचे नाहीत की आम्हाला हवाय बाप म्हणून. इतका त्रास मुलांना देखील देतात. किती मोठे मुलगा आहे? त्यांना 1 मुलगा 2 मुली आहेत. मुलाचं लग्न राहिले, 2 मुलींचे लग्न झाले. आता 3 तारखेला लग्न झाले मुलीचं. लग्न झाले? हा, लग्न झाले मुलीचं. बघा, ह्यांची अशी मागणी आहे की त्या आरोपीला जी आहे ती आजच्या आज फाशी शिक्षा दिली पाहिजे, असं त्यांची मागणी ते आपल्याला सांगत होते. नातेवाईक आहेत आपल्यासोबत अजून. इकडे या, पुढे या. बघा, इथं जे आहे ते आपण अक्षरशः दुर्दैवात अशी घटना घडलेली आहे. एका महिलेला जे आहे ती चक्क त्यांना मारून टाकण्यात आलेलं आहे. ह्या घरामध्ये, माझ्या पाठीमागे जे घर पाहत आहे, या घरामध्ये जे आहे ते त्यांना मारून टाकण्यात आलेलं आहे. पहाटेच्या सुमारामध्ये इथं ह्या घटना घडलेली आहे. आणि हे नातेवाईक आहेत आपल्यासोबत. काय नाव तुमचं? गोवर्धन भोसले. हे नेमकं प्रकार काय झालेला होता, मला जरा सविस्तर सांगा. सतत दारू पिऊन हे प्रकार करायचे. मग 8-15 ती गेले, पाहुण्यावर संकट चांगलं बोलायचं, परत अजून पुन्हा इकडे आलं गावाकडे की पुन्हा अजून मारामारी करायची बायकोसोबत. अच्छा. दारू पिऊन गोड बोलूनच घेऊन येत होतं ते. आता नेमकं काय झालेलं आहे? आता संध्याकाळी त्यांचं काय झालं काय माहित नाही, ते रात्रीतच त्यानं हे केलेलं आहे, झोपीतच केलेलं दिसते. झोपीतच धारदार शस्त्रानं डायरेक्ट कटच केले त्याने. अच्छा. कट केलं डायरेक्ट? हो, झोपीतच केलेलं आहे. अच्छा. आता तुमची मागणी काय? कान पण तोडलेत आणि गळा डायरेक्ट कट. डायरेक्ट कट केलाय? हो. अच्छा. कुठं झालेला आहे प्रकार? घरी त्यांच्या. त्यांच्या घरी झालेला आहे? हो. अच्छा. आता मागणी काय तुमची? मागणी त्याला फाशी नाही, त्याला त्याच्यापेक्षा पुढची काय सजा असली तर द्यायला पाहिजे तात्काळ. आणि ते सकाळी आलं इथं आला, मी मरदाय म्हणाला मिशावर पिळा देऊन. मेवण्यावाली. अच्छा. मरदाय म्हणला, एकेकाला बघतो मिशावर पिळा देऊन. एवढी दिली? हो, लय डेअरिंग त्याला. अच्छा. पोलीस स्टेशन दखल घेत नाही आणि 2-4 वेळेस गेले वाटते जायपळकर त्यांच्या मुलीचे नातेवाईक. पोलीस स्टेशन बी दखल घेतली नाही म्हणून 2-4 वेळेस गेले ते असेच. म्हणजे पोलीस प्रशासन सुद्धा त्याच्याच बाजून आहे. आता त्यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय? FIR केलेला आहे, आपण नातेवाईकांनी जाऊन FIR केलेला आहे त्याच्यावर. ताब्यात घेतलंय त्यांनी. बघा, इथे जे आहे ते आता त्या आरोपी जे आहे ते बेंबळी पोलीस स्टेशन या ठिकाणी जे आहे ते ताब्यात आहे त्या आरोपी पोलीस स्टेशन मध्ये. आणि ते नातेवाईक पुढे या थोडं. बघा, इथे जे आहे ते आपल्यासोबत नातेवाईक आहेत. नेमकं ही प्रकरण जे झालेलं आहे ह्याच्या मागचं खरं सत्य काय आहे? याच्या मागडलं सत्य तुम्हाला सांगतो, हे उघडकीस येऊ दिलेलं नाही. पूर्णपणे हा माणूस डोक्यात बाद झालेला आहे, कुणाचं ऐकत नाही, सतत धारदार शस्त्र सोबत घेऊन फिरणार. तिकडे जायफळा येऊन त्यानं 3 वेळेस हत्येनं माणसं तोडतो म्हणून तिथं घेऊन आलेला आहे. जायफळ कशामुळे येत होतं? सासरवाडी आहे ना, जायफळी सासरवाडी आहे. आम्ही मिळून होत त्यांचे. प्रत्येक बारीला आम्हाला येऊन तिथं दाबदड, रात्री निम्या रात्रीच्याला येऊन हत्या घेऊन तिथं लपत बसून माणसं तोडतो म्हणून धमकी द्यायची. बहिणीला वारंवार मारहाण करायची. मग तिनं कवा सांगायचं नाही, बार काय सांगावं, तिकडली माणसं वेगळे आहेत म्हणून तिनं सांगायचं नाही, सहन करून घ्यायचं. ही सहन करण्याची ह्याच्यात त्याची प्रवृत्ती वाढतच गेली आणि रात्री त्यानं कायमचाच त्याचा फरशाच पाडून टाकला. अच्छा. त्यांना मुलं वगैरे किती आहेत? 2 मुली आहेत, 1 मुलगा आहे. अच्छा. आता काय मागणी आहे तुमची? आता काय, त्यांना डायरेक्ट फाशीची शिक्षा द्या, आम्हाला न्याय द्या. आणि जी काही सकाळी थोडा प्रकार त्याला ते आणल्यानंतर थोडी मारहाण करण्यात आली होती, तर काय लागलं असेल पोलीस आली म्हणा अगर थोडं ह्याच्यात त्यांनी बी त्याची ती काय ती सगळं ही करून घ्यावं, ही डिलीट करून टाकावं त्याची व्हिडिओ. त्यांना सकाळी मारताना पोलिसांनी व्हिडिओ केले. बघा, इथे जे आहे ते आपण तुम्ही बोलणार आहेत का? या पुढे. अच्छा. काय ना तुमचं? सिद्धेश्वर सिद्धेश्वर भाऊ जायपळचे इथे कसं काय? मी बहीण आहे आपली, माझी बहीण आहे. अच्छा. काय नेमकं प्रकार झाला? काय नाही, हीच आपलं जी सांगितलं बंधुराजने तीच कंटिन्यू काय हाणमार करायचं,
तेवढंच अजून 4 दिवस गेले की सांगायचं बाबा नाही चुकलं माझ्याकडून आता करीत नाव हे पण काय दुसरं हीच आणि एका दिवशी खराच केलं काय. आणि ती आमच्याकडे येऊन म्हणायची की बाबा बघतो आणि कंटिन्यू हात्याकडेच राहायचं अडकवलं. बघा इथं जे आहे ती अतिशय दुर्दैवात अशी जी आहे ती घटना घडलेली आहे. आपण इथं आलेलो होतो आणि इथं जे आहे ते आत्ताच पहाटेच्या सुमारामध्ये जे आहे ती घटना घडलेली आहे. माझ्या पाठीमागे पाहता इकडे घर दाखवा ते हे जे घर आहे ह्याच घरामध्ये जे आहे ते त्या महिलेला मारून टाकण्यात आलेलं होतं असं हे नातेवाईक म्हणतायत. आणि इथं पण भरपूर असे नातेवाईक इथे बसलेले आहेत आणि अतिशय दुर्दैवात जे आहे ते इथं घटना घडलेली आहे. मी इथं पोहोचलेलो होतो. मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवलेला आहे. असा वाटला विषय नक्कीच कळवण्याचा काय वेगळी विषय तर खानमास्क नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. कॅमेरामॅन सलील शेख सोबत मी अल्ताफ हुकमत मुलानी. त्याला दाखवून बघू द्या की आमच्या देखत बी त्याला बी बघू द्या की तेवढ्यासाठी काय नाही दारूला कशी बंदी नाही आपल्याला पंचनामा करू काय गुन्हा केलाय विचारू दे त्याला त्यानं समोरच फक्त आणा त्याला काय गुन्हा केलाय तेवढंच विचारू द्या. एवढा मारा खंडला करा गुन्हा त्याने शान असता त्याला फाशी देऊन मारायचं त्याने औषध पाजून मारायचं असतं माझ्या व्याजाला हाताला केलं पाहिजे म्हणला तेवढ्या खंडला करायचा गुन्हा केलायच काय हा तर जीव गेला असं काय एका वारा काय म्हणलं असं ती फोन सकाळ सकाळ त्याच्या वैद्याच्या हाताला येस आलं माझ्या हाताला फोन आले हृदयाला काय वाटलं असं त्याचा विचार करा महागारी कोण लागून झाला असं काय झालं तोंडात आमनावरी झाली काय बी काढते एक बार काठी आले तर दुसरी हानीत नाही जगवा खाते हाणून कुठे ती माणूस आहे का कोण आहे ना आम्ही केस करायला तवा कुठे गेलता तुझा कायदा सांगा मग असंच पुढे माणसं तुम्ही सांगत आम्ही सांगत असंच पुढे चालला पैसे पाणी आलीच नसते महागाई गॅस केला आता बघावं लागेल पहिलं तुम्ही बघितलं असतं तर ही पाळी कशाला न्यूज आता पोलीस स्टेशनच्या नियमाने करायचं पेपर आउट असते पोलीस तिथं कोण तर पोलीस स्टेशनला बंदी आली का कोणी काय नाही त्याला समोर आणा फक्त विचारू 100 केस केले काय चेक करायची गरज नाही काय नाही त्याला समोर आणा मला फक्त विचारू द्या गुन्हा काय केला पहिलं चेक केलं सगळं टाकलं वर्ष झालं त्याच्यावर पुन्हा काहीच नाही केलं पैसे दिले भरले सुटून आला की उद्या अजून 4 एकर खायची पैसे भरली सुटून काय करायचं पण मला विचारू द्या काय नाही गुन्हा विचारू द्यायचा सांभाळ केली किंवा आलं किस्ती द्यावं त्यांना बुद्ध्या घाली त्या सासू परदेशी 8 दिवशी सांभाळते त्याला कुठली बी एखादी बाई मिळेल न मिळेल ती तसाच राहील कसं होईल त्या लेकराला माय बी नगन बाप बी नगन काहीच नगन असे ते अशाच वानवाशी आबाळातून पडले धर्तरीवर वाढले त्यांना कुणीही नाही आजकाल त्या धर्तरीवर कुणीच नाही मागून